आजकाल कोणतीही पार्टी, लग्न सोहळा, वाढदिवस किंवा हॉटेलमधील कार्यक्रम असो, तिथे रंगीबेरंगी ड्रिंक्स हमखास पाहायला मिळतात. आकर्षक ग्लास, वेगवेगळे रंग आणि सजावट पाहून अनेकदा कॉकटेल आणि मॉकटेल यामधील फरक समजणं कठीण जातं. नावही जवळपास सारखे असल्यामुळे बरेच लोक गोंधळात पडतात. मात्र प्रत्यक्षात या दोन ड्रिंक्समध्ये मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. ड्रिंक घेण्यापूर्वी हा फरक समजून घेणंही गरजेचं आहे. जाणून घेऊयात कॉकटेल आणि मॉकटेल मधील फरक. कॉकटेल ही अशी ड्रिंक आहे ज्यामध्ये अल्कोहोल असतं. साध्या भाषेत सांगायचं झालं तर विस्की, रम, वोडका, वाईन किंवा बियर यांसारख्या अल्कोहोलिक पेयांमध्ये फळांचे रस, सोडा, टॉनिक वॉटर किंवा वेगवेगळे फ्लेवर मिसळून जी ड्रिंक तयार होते तिला कॉकटेल म्हणतात. त्यामुळे कॉकटेल ही नेहमी अल्कोहोलयुक्त ड्रिंक असते. कॉकटेल ही अल्कोहोलिक ड्रिंक आहे. कॉकटेल बनवताना ठराविक पद्धत सुद्धा वापरली जाते. कोणते अल्कोहोल किती प्रमाणात वापरायचं, कोणते फ्लेवर घालायचे हे आधीच निश्चित करण्यात येतं. त्यामुळे कॉकटेल मोजून आणि काळजीपूर्वक तयार केली जाते. अल्कोहोल असल्यामुळे कॉकटेलवर काही नियम लागू होतात. ठराविक वयापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना कॉकटेल दिलं जात नाही. तसेच काही ठिकाणी कॉकटेल सर्व्ह करण्यासाठी सुद्धा परवानगी घेणं आवश्यक असतं. आता मॉकटेल म्हणजे काय तेही समजून घेऊयात. मॉकटेल ही पूर्णपणे नॉन अल्कोहोलिक ड्रिंक आहे. यात कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल वापरलं जात नाही. फळांचे रस, सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा, सिरप, लिंबू, पुदिना अशा घटकांपासून मॉकटेल तयार करण्यात येतं. त्यामुळे ही ड्रिंक सर्व वयोगटांसाठी योग्य मानली जाते. मॉकटेल बनवताना फारसे कडक नियम नसतात. याउलट चव, रंग आणि सादरीकरण यावर जास्त भर दिला जातो. त्यामुळेच मॉकटेल हलकी, फ्रेश आणि पिण्यास उत्तम असते. मॉकटेलमध्ये अल्कोहोल नसल्यानं लहान मुले, गरोदर महिला किंवा अल्कोहोल टाळणारे लोकही ती सहज घेऊ शकतात. म्हणूनच आजकाल अनेक कार्यक्रमांमध्ये मॉकटेलला जास्त पसंती दिली जाते. कॉकटेल आणि मॉकटेल ही दिसायला जरी सारखी वाटली तरी त्यातील मुख्य फरक म्हणजे अल्कोहोल. कॉकटेलमध्ये अल्कोहोल असतं आणि त्यावर नियम लागू होतात, तर मॉकटेलमध्ये अल्कोहोल नसतं आणि ती सर्वांसाठी सुरक्षित सांगितली जाते. म्हणूनच कोणतेही ड्रिंक घेण्यापूर्वी ती कॉकटेल आहे की मॉकटेल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपलं वय, आवड आणि गरजेनुसार योग्य पर्याय निवडल्यास 2025 मधील 31st पार्टीचा तुम्ही नक्कीच आनंद घेऊ शकता.